हर हर महादेव. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, उद्या 9 ऑगस्ट रोजी कामिका एकादशी आहे. या पवित्र एकादशीला उपवास केला नाही तरी चालेल, पण उद्या सकाळी घरात या पवित्र झाडाचे एक पान नक्की घेऊन या. मित्रांनो, आषाढ महिन्यातील या पवित्र कामिका एकादशीचे महत्त्व आपल्याला शास्त्रामध्ये अत्यंत मोठे सांगितले आहे. जर तुमच्या घरामध्ये वारंवार आजारपण येत असेल, नशिबाशी साथ मिळत नसेल, मुलांच्या अभ्यासात किंवा नोकरीमध्ये अडथळे येत असतील, पतीच्या कामामध्ये प्रगती होत नसेल किंवा कितीही कामावले तरी पैसा हातात टिकत नसेल, तर अशा वेळी आपल्या परंपरेनुसार घरातील वातावरण नकारात्मकता किंवा पितृसंबंधित अडचणीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. पण मित्रांनो, घाबरण्याची अजिबात गरज नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अत्यंत पवित्र वनस्पतीच्या पानाशी संबंधित एक पारंपरिक उपाय सांगणार आहे. उद्या सकाळी श्रद्धेने हे पान घरी आणून योग्य पद्धतीने पूजा केली तरी घरामध्ये सकारात्मक आणि प्रसन्न वातावरण निर्माण होण्यासाठी हा उपाय श्रद्धेने केला जातो. हे पान कोणते आहे, ते कसे आणायचे, कोणत्या पद्धतीने त्याची पूजा करायची आणि पूजेनंतर ते पान नेमके कुठे ठेवायचे, हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर आत्ताच एक लाईक करा आणि आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेव असे नक्की लिहा. भगवान श्री हरी विष्णू आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो, हीच प्रार्थना. आपल्या मनातील एक गोष्ट. मित्रांनो, आपण रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या घराचा, मुलांचा, पतीचा विचार करत असतो. मुलांना काय हवे, नको, याचा अभ्यास व्यवस्थित सुरू आहे का, पतीच्या कामात काही अडचण आहे का, घरामध्ये सगळे व्यवस्थित आहे का, या सगळ्या चिंता सतत मनामध्ये सुरू असतात. स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःचा आनंद आणि स्वतःसाठीचा वेळ आपला कित्येकदा बाजूला ठेवतो. पण काहीतरी रात्री शांत बसल्यावर मनामध्ये एक प्रश्न नक्की येतो. मी माझ्या कुटुंबासाठी एवढे मेहनत करते, देवधर्म करते, तरी आमच्या घरात वारंवार वाद का होतात? पती एवढे कष्ट करूनही त्यांना अपेक्षित यश का मिळत नाही? माझ्या मुलांच्या अभ्यासात किंवा नोकरीत वारंवार अडथळे का येतात? इतरांचे सगळे सहज का होते आणि माझ्या वाट्याला एवढा संघर्ष का? मित्रांनो, जर असे प्रश्न तुमच्या मनातही वारंवार येत असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा, याचा अर्थ तुमच्या मेहनत कमी पडत असेल, अजिबात नाही. आपल्या पारंपरिक श्रद्धेनुसार घरातील वातावरण नकारात्मक विचार, मतभेद, वाईट नजर किंवा पितृसंबंधित दोष यांचा परिणाम होत असल्याने मानले जाते. अशा वेळी निराश होऊ नका. कामिका एकादशी हा भगवान श्री हरी विष्णूचा समर्पित अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी विष्णूंची भक्ती, नामस्मरण, दान धर्म, सात्विक आचरण करण्याचा विशेष महत्त्व आहे. म्हणून आज आपण असाच काही सोपा आणि पारंपरिक उपायाबद्दल जाणून घेणार आहोत. घरातील कटकट आणि कौटुंबिक तणाव कमी करण्यासाठी उपाय. जर तुमच्या घरामध्ये छोट्या छोट्या कारणांवरून वारंवार वाद होत असेल, पती पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होत असतील किंवा घरातील वातावरण तणावपूर्वक वाढत असेल, तर कामिका एकादशीच्या दिवशी हा सोपा उपाय श्रद्धेने करून पहा. एका छोट्या तांब्याच्या तांब्यात किंवा पेल्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यामध्ये 2-3 तुळशीचे पाने, छोटेसे गंगाजल आणि चिमूटभर हळद घाला. हे पाणी देवासमोर ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा 5 वेळा जप करा.
त्यानंतर तुळशीच्या पानाने हे पाणी घरातील कोपऱ्यामध्ये, मुख्य दरवाजाजवळ आणि खिडक्यांजवळ हलके शिंपडा. हा उपाय श्रद्धेचा असून त्याचा मागचा मुख्य उद्देश घरामध्ये सकारात्मक आणि प्रसन्नता वातावरण निर्माण करणे हा आहे. पतीच्या कामासाठी, प्रगतीसाठी पारंपरिक उपाय. मित्रांनो, पत मित्रांनो, तुमचे पती रात्रदिवस मेहनत करत असतील, पण त्यांच्या कामाला अपयश असेल नसेल तर कामिका एकादशीच्या दिवशी संध्याकाळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावा. त्या दिव्यामध्ये 2 काळी मिरची दाणे किंवा 2 लवंग ठेवण्याची ही काही ठिकाणी पारंपरिक पद्धत आहे. दिवा लावताना मनापासून प्रार्थना करा, हे भगवान विष्णू, माझ्या पतीला उत्तम आरोग्य, यश, शौर्य आणि प्रगती द्या. श्रद्धा, सकारात्मक भावनेने केलेले ही प्रार्थना मनाला आधार देते आणि घरामध्ये भक्तीचे वातावरण निर्माण करते. मुलांच्या अभ्यासासाठी उपाय. मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल तर सतत मोबाईलमध्ये वेळ जात असेल किंवा परीक्षेच्या वेळी त्यांना भीती वाटत असेल तर हा उपाय श्रद्धेने करून पहा. 1 तुळशीचे पान आणि थोडासा गुळाचा खडा घ्या. कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यानंतर मुलांच्या हातात ते द्या. भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाच्या प्रतिमेसमोर उभे राहून ते भगवानाला अर्पण करा आणि गणेशाय नमः या मंत्राचा जप करा. या सोबत मुलांनी नियमित अभ्यास, योग्य झोप आणि मोबाईलचा मर्यादित वापर करणेही तितकेच महत्त्व आहे. पितृदोषासाठी आणि घरातील अडथळ्यासाठी पारंपरिक उपाय. आपल्या परंपरेने पितृदोष स्मरणाला विशेष महत्त्व आहे. कामिका एकादशीच्या दिवशी जवळच्या पिंपळाच्या किंवा बेलाच्या झाडाजवळ जाऊन श्रद्धेने प्रार्थना करा. एका तांब्याच्या पात्रामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे कच्चे दूध, काळे तीळ आणि अक्षता घाला. हे पाणी झाडाच्या मुळाशी अर्पण करताना मनापासून प्रार्थना करा, हे वृक्षराज, माझ्या पूर्वजांना सद्बुद्धी लाभो, माझ्या कुटुंबावर त्याचा आशीर्वाद राहो, आमच्या घरातील सर्व अडचणी दूर होत, वृक्षाला इजा होणार नाही याची काळजी घ्या आणि परिसर स्वच्छ ठेवा. आता येतो सर्वात महत्त्वाचा उपाय. मित्रांनो, आता आपण त्या एका पानाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याबद्दल तुम्ही सुरुवातीपासून उत्सुक आहात. उद्या सकाळी स्नान केल्यानंतर घरामध्ये आणायचे ते पान म्हणजे बेलपत्र किंवा पिंपळाचे पान. आपल्या धार्मिक परंपरेमध्ये बेलपत्राला भगवान शिवांनी आणि पिंपळाच्या वृक्षाला भगवान विष्णूसह देवतांनी जोडले जाते. त्यामुळे या दोन्ही वृक्षांना विशेष धार्मिक महत्त्व आहे. मात्र मित्रांनो, हे पान तोडताना झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पान घरी आणण्याची पद्धत. उद्या सकाळी लवकर उठा, स्नान करून स्वच्छ आणि शक्य असल्यास सात्विक वस्त्रे परिधान करा. मनामध्ये राग, द्वेष, नकारात्मक विचार न ठेवता जवळच्या बेलाच्या किंवा पिंपळाच्या झाडाजवळ जा. झाडासमोर हात जोडून नमस्कार करा आणि मनापासून प्रार्थना करा, हे वृक्षराज, भगवंताचे पवित्र रूप मानून मी तुझे एक पान श्रद्धेने घरी घेऊन जात आहे. माझ्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद राहू दे. माझ्याकडून कोणतीही चूक झाली तर मला क्षमा कर. जर काही पडलेले स्वच्छ, ताजे आणि अखंड पान मिळाले तर तेच घेणे अधिक चांगले. झाडावरून पान घ्यायचे असल्यास फक्त एकच पान हळूवारपणे घ्या. फांदी तोडू नका, झाडाला इजा करू नका. पान घेताना ओम नमो भगवते वासुदेवा याचा मंत्राचा जप करा. पानाची पूजा कशी करायची? हे पान घरी आणल्यानंतर देवघरामध्ये तांब्याचे किंवा पितळाचे ताट ठेवा. पानावर थोडेसे गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिंपडा. त्यानंतर हळद आणि थोडेसे लाल चंदन किंवा अष्टगंधन घेऊन त्याची पेस्ट तयार करा. उजव्या हाताच्या
आमालिका बोटाने त्या पानावर श्रद्धेने श्री किंवा ओम लिहा. बेलपत्र असल्यास त्यांना 3 पानांवर अनुक्रमे श्रद्धेने अक्षर लिहा. ताटामध्ये थोडा अक्षता ठेवा आणि त्यावर हे पान ठेवा. त्यावर एक तुळशीचे पान आणि हळद कुंकू अर्पण करा. त्यानंतर तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा दिवा लावा. भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण समोर हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. जप करताना मनामध्ये एकच भावना ठेवा, हे भगवान श्रीहरी माझ्या घरामध्ये सुख, शांती, आरोग्य, प्रेम आणि सकारात्मकता नांदो. पूजेनंतर हे पान कुठे ठेवायचं? पूजा पूर्ण झाल्यानंतर हे पान आदराने उचला. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस, शक्य असल्यास वरच्या मध्यभागी लाल धाग्याने ते बांधू शकतात. जर दरवाजाजवळ ठेवणे शक्य नसेल तर ते देवघरात भगवान विष्णूच्या प्रतिमेजवळ किंवा तिजोरीजवळ श्रद्धेने ठेवू शकतात. मात्र पान सुकल्यानंतर ते आदराने काढून एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवावे. सुकलेले पान घरामध्ये कायम ठेवायची आवश्यकता नाही. मित्रांनो, ह्या उपायाकडे श्रद्धा, पारंपरिक, धार्मिक आचरण म्हणून पहा. प्रत्येक व्यक्तीला अनुभव वेगवेगळा असू शकतो. शेवटचा एक महत्त्वाचा संदेश. मित्रांनो, देव हा आपला भावनेचा भुकेला आहे. कोणताही उपाय करताना मनामध्ये श्रद्धा, सकारात्मकता आणि भगवंतावर विश्वास असणे महत्त्वाचे आहे. फक्त उपाय करून थांबू नका. आपल्या कुटुंबातील संवाद, मेहनत, योग्य नियोजन, मुलांचा अभ्यास आणि आरोग्याची काळजी त्यांनाही तितकेच महत्त्व द्या. कामिका एकादशीच्या या पवित्र दिवशी भगवान श्रीहरी विष्णूचे स्मरण करा आणि मनापासून प्रार्थना करा, माझ्या घरामध्ये सुख, शांती, आरोग्य, प्रेम आणि समृद्धी सदैव नांदो. जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असाच धार्मिक, आध्यात्मिक आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनल सोबत जोडले राहा. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय.